नमस्कार मैत्रिणींनो, शेजवान चटणी अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवूया। यासाठी मी मिरच्या गरम पाण्यात उकळून घेतलेल्या आहेत आणि त्यांना पाणी निथळत ठेवलेलं होतं। यासाठी भरपूर लसण बारीक कापून घ्यावा। कापलेल्या लसणाची चव छान येते। त्याचप्रमाणे आलं देखील बारीक कापून घ्यावं। जिरं घ्यावं, कारण जिऱ्यानेही त्याला चव छान येते। जिरं आपण मिरच्यांच्या प्रमाणात घेऊयात आणि जिरं स्वच्छ असायला हवे। मिरच्या मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आणि जसा शेजवान चटणीचा स्ट्रक्चर असतो तसंच आपल्याला ह्या चटणीला वाटून घ्यायचं आहे। नंतर तेल आपण गरम करत ठेवलेलं होतं। त्या तेलामध्ये आता आपण जिरं टाकणार आहोत। जिरं छान तळतळलं, जिऱ्याचा फ्लेवर छान आहे। जिरं खरपूस असं होऊ द्यायचं तेलामध्ये। त्याच्यानंतर आपण कापलेला लसण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याला छान परतणार आहोत। त्यानंतर आपण कापलेलं जिरं, लसण, त्याचप्रमाणे आल्याचे तुकडे बारीक कापलेले हे सर्व चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। बराच वेळ लागतो ही चटणी व्हायला आणि शक्यतोवर लोखंडाची कढई यासाठी तुम्ही वापरा, त्याच्याने चव छान येते। एकजीव होईस्तोवर हे एकत्र करावं। त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये जी चटणी ग्राइंड केलेली होती ती आता याच्यामध्ये टाकूया। गरम पाण्यातल्या मिरच्या अगदी लवकर ग्राइंड होतात। सगळं एकजीव करायचं। 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर हे मिश्रण सारखं ढवळत राहायचं। एक संघ होतं। हळूहळू याचा रंग बदलतो, हळूहळू याला तेलही सुटतं आणि सुवासही छान येतो। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी चिंचेचं कोहोळ टाकू शकतात। चवीनुसार मीठही टाकावे आणि ही चटणी आपली तयार।